Hello dear students, in today's lecture we are going to start a very important part of our syllabus, and that is valency. In the previous video we have seen the introductory part of valency. Now today let us start in detail about valency. जे मी आता तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे ते व्यवस्थित समजून घ्या. खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि एकदम इझी आहे, बट स्टिल तुमच्या छोट्याशा इग्नोरन्समुळे तुम्हाला फ्युचरमध्ये देखील याच्याशी रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स येतात स्टुडंट्स. ओके, सो ही जी व्हॅलन्सी कन्सेप्ट आहे प्रॉपर स्टेपवाईज हे लेक्चर ऐका आणि व्यवस्थित समजून घ्या. सो लेट अस स्टार्ट विथ द कन्सेप्ट दॅट इज व्हॅलन्सी. व्हॅलन्सी सांगण्याच्या आधी याच्याशी रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पहिल्यांदा सांगते. सी स्टुडंट्स, इलेक्ट्रॉन्स आता आपल्याला कळाले. ओके, इलेक्ट्रॉन्स हे ऑर्बिट्समध्ये रिव्हॉल्व होत असतात अराउंड द न्यूक्लियस, हे आपण बघितलं. आता जसं आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलं होतं की एनी ॲटम कंबाईन विथ अनदर ॲटम केमिकली अँड दे फॉर्म डिफरंट कंपाऊंड्स. हे बघितलं होतं आपण. दोन ॲटम्स किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स जेव्हा केमिकली कंबाईन होतात विथ ईच अदर, दॅट टाईम दे फॉर्म डिफरंट कंपाऊंड्स. आता कंपाऊंड फॉर्मेशन कशासाठी करायचं असा प्रश्न मे बी तुम्हाला पडेल. तर बघा, नॉर्मली कोणतंही ॲटम जे आहे, एलिमेंट म्हणू किंवा ॲटम म्हणू आपण त्याला, तर इट इज हॅविंग टेंडन्सी टू अटेन स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी आपण सुद्धा सगळं शिकतो, अभ्यास करतो, करिअर वगैरे काय करतो, तर आपल्या डोक्यात काय असतं की वी हॅव टू अटेन स्टॅबिलिटी वेन वी ग्रो ओल्डर. सो सेम वेनं इलेक्ट्रॉन्स किंवा पर्टिक्युलर ॲटमची देखील टेंडन्सी असते की आय शुड हॅव अ स्टेबल ऑर स्टॅबिलिटी, अँड इन ऑर्डर टू अटेन स्टॅबिलिटी हे डिफरंट कंपाऊंड्स हे फॉर्म होतात. आता एखादा ॲटम स्टॅबिलिटी कधी अटेन करतो, तर बघा नॉर्मली जेव्हा त्यांच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, दॅट टाईम दॅट पर्टिक्युलर ॲटम इज कन्सिडर्ड ॲज स्टेबल. Whenever that atom is in stable state, it neither donates nor accepts electron and it do not form any compound. Compound form होताना 3 पद्धतीच्या प्रोसेस होतात. आयदर एक ॲटम इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, or it donates electron, or it shares electrons. ह्या 3 वेजनी कोणतंही कंपाऊंड जे आहे ते फॉर्म होतं. इलेक्ट्रॉनचे शेअरिंग, और डोनेटिंग, और ॲक्सेप्टिंग. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, हे इलेक्ट्रॉन डोनेट, शेअर और ॲक्सेप्ट करून इलेमेंट जे आहे ते ट्राईज टू बिकम स्टेबल. आणि स्टॅबिलिटी कधी येते? स्टॅबिलिटी येते 2 केसमध्ये. आयदर मोठे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले की इट विल बिकम स्टेबल, और सर्टन स्मॉलर एलिमेंट्स और ॲटम्स हॅविंग स्मॉलर ॲटॉमिक नंबर, जसं की लिथियम आहे, तर दॅट टाईम व्हॉट दिस लिथियम डज, इट ट्राईज टू कम्प्लीट इट्स ड्युप्लेट स्टेट. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलो आहे. फर्स्ट शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटीज 2 इलेक्ट्रॉनची आहे. म्हणजे जेव्हा त्या लिथियमच्या आउटर शेलमध्ये, लिथियममध्ये किती शेल्स आहेत बघा, इट इज हॅविंग 2 शेल्स. ओके, त्याचं कॉन्फिगरेशन आपण काय बघितलेलं होतं, 2-1. आता मी काय सांगते बघा, स्टॅबिलिटी अटेन करायची असेल या लिथियमला, तर याच्या आउटर शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत, ज्याला आपण ड्युप्लेट स्टेट म्हणतो. कारण ह्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स नाहीच आहेत. मग हा कधी स्टेबल होणार, तर जेव्हा ह्याच्या आउटर शेलमधला हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल ना, दॅट टाईम इट विल बिकम स्टेबल हॅविंग 2 इलेक्ट्रॉन्स इन द फर्स्ट शेल. या केसमध्ये तो स्टेबल झाला अँड इट विल नॉट फॉर्म एनी फर्दर कंपाऊंड्स. ओके, म्हणजेच आयदर 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला आपण ड्युप्लेट स्टेट कंप्लीट करावं लागेल त्या इलेमेंटला, आणि अदर इलेमेंट्सच्या बाबतीत इट शुड कंप्लीट 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर शेल, ज्याला आपण ऑक्टेट स्टेट असं म्हणतो. आलं लक्षात? जनरली आपण एक लिथियमचा एक हे सोडला तर बाकी सगळे एलिमेंट्सची टेंडन्सी असते टू कंप्लीट इट्स ऑक्टेट स्टेट. ओके, हायड्रोजन एक आला, हायड्रोजनच्या आउटर शेलमध्ये देखील 2 इलेक्ट्रॉन्स घेऊन तो ड्युप्लेट स्टेट कंप्लीट करण्याचा ट्राय करतो. बाकी सगळे एलिमेंट्स जे आहेत ते ऑक्टेट स्टेट कंप्लीट करतील.
आता इन ऑर्डर टू कम्प्लीट द ऑक्टेट स्टेट और ड्युप्लेट स्टेट एलिमेंट्स आयदर डोनेट और ॲक्सेप्ट और शेअर इलेक्ट्रॉन्स. आता किती इलेक्ट्रॉन्स दिले पाहिजेत की स्टेबल होईल हे ज्याच्यावरून ठरतं ती असते त्याची व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी कशावरनं ठरते तर प्रत्येक एलिमेंटच्या आउटर शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्यावरून त्या पर्टिक्युलर एलिमेंटची व्हॅलन्सी ही ठरत असते. कसं ते आपण वन बाय वन बघूयात. पहिल्यांदा व्हॅलन्सीची एकदम सिंपल अशी तुम्हाला डेफिनिशन सांगते, तोंडपाठच करायची ही डेफिनिशन. आणि काय आहे बघा, इट इज नथिंग बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स which are donated or accepted to attain stability. स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी पर्टिक्युलर एलिमेंट जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो और ॲक्सेप्ट करतो त्याला म्हणायचं व्हॅलन्सी. किंवा ह्याच्याहीपेक्षा अजून एक सोपी अशी डेफिनिशन आहे, इट इज द कंबायनिंग capacity of an atom. कोणतीही डेफिनिशनला तुम्हाला जी इझी पडते ही व्हॅलन्सीची डेफिनिशन झाली. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हॅलन्सी ऑफ एनी इलेमेंट डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. आणि त्या इलेक्ट्रॉन्सना म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॉट आर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स या लेक्चरमध्ये मी ज्या ज्या टर्मिनॉलॉजीज सांगते आहे त्याचे तुमच्या मेमरीमध्ये फीड करून ठेवायची. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणतात, द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल और त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्बिट. जे इलेक्ट्रॉन्स पर्टिक्युलर ॲटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये असतात त्यांना आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. अँड दीज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स डिसाईड व्हॅलन्सी. खूप कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला, काय सांगतायत मॅडम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्सी. तर नीट ऐका. परत एकदा सांगते, व्हॅलन्सी म्हणजे दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले का जातात तर कंपाऊंड फॉर्मेशन होताना, स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी. आणि पर्टिक्युलर ॲटम इलेक्ट्रॉन्स किती देणार किंवा किती ॲक्सेप्ट करणार हे कशावरून ठरतं तर त्याच्या आउटर शेलमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवरून, की ज्यांना आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. एक सोपी आयडिया सांगते तुम्हाला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरून व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करायची त्याची. बघा, नॉर्मली जेव्हा एखाद्या ॲटमच्या आउटर शेलमध्ये लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन्स असतात, दॅट टाईम दॅट ॲटम टेंड्स टू डोनेट इलेक्ट्रॉन. 4 इलेक्ट्रॉन्स जर असतील तर इट टेंड्स टू शेअर इलेक्ट्रॉन्स. ते कसं ते आपण पुढे बघणार आहोत, पुढच्या काही चॅप्टर्समध्ये ती कन्सेप्ट पण आपण शिकणार आहोत. शेअर कसं होतं, डोनेट कसे केले जातात, ॲक्सेप्ट कसे केले जातात, हे सगळं आपण ह्याच वर्षी शिकायचं आहे. आत्ता फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, काय की आउटर शेलमध्ये वेनेवर देर आर लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती 1 2 3 इलेक्ट्रॉन्स जेव्हा असतील दॅट टाईम दॅट ॲटम टेंड्स टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. when there are more than 4 electrons म्हणजे किती 5 6 7 इलेक्ट्रॉन्स जेव्हा आउटर शेलमध्ये असतील दॅट टाईम इट टेंड्स टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. आणि 4 असतील तर इट विल टेंड टू शेअर इलेक्ट्रॉन्स. आणि 8 इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळेस इट विल नायदर डोनेट नॉर ॲक्सेप्ट नॉर शेअर इलेक्ट्रॉन्स. इट विल नॉट फॉर्म एनी टाईप ऑफ बॉन्ड्स. आता हे जे सांगितलं डोक्यात राहणार नाही, आय नो दॅट. आपण हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून दाखवते. आता बघा, आउटर शेलमध्ये आपण 4 इलेक्ट्रॉन्स बघू आधी. 4पेक्षा लेस असतील
म्हणजे किती 1 2 3 इलेक्ट्रॉन्स जेव्हा असतात दॅट टाईम दॅट ॲटम विल डोनेट इलेक्ट्रॉन. मोर दॅन 4 म्हणजे किती 5 6 7 इलेक्ट्रॉन्स जेव्हा असतील दॅट टाईम इट टेंड्स टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ॲक्सेप्ट का करायचं हे कळालं ना. कंपाऊंड फॉर्म होताना स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी. स्टॅबिलिटी कधी अटेन होते आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट झालं की, ज्याला आपण ऑक्टेट स्टेट म्हणतो. स्टेबल ऑक्टेट स्टेट अटेन करण्यासाठी हे एलिमेंट जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात और ॲक्सेप्ट करतात. आणि जेव्हा 4 असतील तर इट टेंड्स टू शेअर इलेक्ट्रॉन्स. अँड वेन देर आर 8 इलेक्ट्रॉन्स इट नायदर डोनेट्स नॉर ॲक्सेप्ट्स नॉर शेअर इलेक्ट्रॉन्स. कारण ऑलरेडी 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, स्टेबलच आहे तो, बरोबर की नाही. पोट भरलं तुमचं सगळं की परत तुम्हाला जर मी म्हणलं काय खा 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 अजून खा अजून खा, यू विल नॉट ॲक्सेप्ट दॅट. सेम वे ना ह्याच्याकडं 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो तो कोणत्याही प्रकारचं कंपाऊंड हे फॉर्म करणार नाही. आलं लक्षात. आता इलेक्ट्रॉन्स किती आहेत आणि ते इलेक्ट्रॉन्स असताना व्हॅलन्सी म्हणजे मी जसं सांगितलं ना तुम्हाला आत्ता की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स डिसाईड करतात व्हॅलन्सी किती असेल. सो तो थोडासा कन्फ्युजिंग पार्ट मे बी तुम्हाला वाटत असेल, तो देखील मी क्लिअर करते. हे लक्षात आलं तुमच्या. हे असं लिहून ठेवा तुमच्या जवळ कुठेतरी नोटबुकमध्ये की आठवायला तुम्हाला इझी पडेल नंतर. आता बघा हां, आपण अगदी 1 पासून 8 पर्यंत इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये असताना व्हॅलन्सी कशी कशी चेंज होत जाते ते बघूयात. सपोज any atom is having 1 electron in its outer shell. that time त्याची व्हॅलन्सी काय असते आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात असा आपण एक चार्ट तयार करूयात. ओके, 1 इलेक्ट्रॉन आहे इन आउटर शेल. व्हॅलन्स आपण आधी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन घेऊयात आणि मग व्हॅलन्सी घेऊयात, अजून इझी पडेल तुम्हाला समजायला. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यावरून व्हॅलन्सी ठरते ना, म्हणून आपण व्हॅलन्सी नंतर घेऊयात. आता बघा हां, 1 इलेक्ट्रॉन आहे इन आउटर शेल म्हणजेच त्याच्यामधला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुणाला म्हणायचं, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर शेल. ठीक आहे, सो ह्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाला 1 आणि व्हॅलन्सी 1. कळालं, फॉर 1 इलेक्ट्रॉन झालं. आता सपोज 2 इलेक्ट्रॉन्स असतील आउटर शेलमध्ये म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2 आहेत. व्हॅलन्सी याची काय असणार 0 असणार. का, कारण स्टेबल आहे या केसमध्ये. म्हणजे जर हायड्रोजन असेल तुमचा तर किंवा हेलियम आहे, हेलियमच्या आउटर शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत, सो त्या केसमध्ये व्हॅलन्सी 0 होईल हां फक्त. पण त्याच्या अगेन्स्ट बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते जर आपण कन्सिडर केले, हे फक्त हेलियम पुरतं मर्यादित झालं, त्याच्या पुढचे जर एलिमेंट्स कन्सिडर केले तर बघा हां, मी काय सांगितलं होतं तुम्हाला आता की लेस दॅन 4 असतील तर इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, जनरली डोनेट केले जातात. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, इट मीन्स व्हॅलन्सी पण ह्याची 2 झाली. 2 इलेक्ट्रॉन्स तो डोनेट करणार आणि स्टेबल होणार. हेलियम सोडून, हेलियमचा जर केस असेल तर इट इज ऑलरेडी स्टेबल आणि मग त्या केसमध्ये त्याची व्हॅलन्सी 0 असणार. आता 3 इलेक्ट्रॉन्स आहेत सपोज आउटर शेलमध्ये, ज्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणू, ते आहेत 3 आणि ह्या केसमध्ये त्याची व्हॅलन्सी पण 3च आहे. 4 असतील आउटर शेलमध्ये, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ज्याला आपण 4 म्हणतो आणि व्हॅलन्सी पण 4च होते ह्या केसमध्ये. जेव्हा 4 आहेत तर तो शेअर करतो ना बाकीच्या इलेमेंटचे 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो. तो कोव्हॅलंट बॉन्ड नावाचा एक बॉन्ड फॉर्म होतो, तो आपण नेक्स्ट टाईम बघणार आहोत पुढच्या लेक्चर्समध्ये. आता इथंपर्यंत झालं. ह्याच्या पुढं बघा कसं चेंज होत जातं. हां, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर शेलमध्ये म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 5. बट इन धिस केस आता मी काय सांगितलं होतं मगाशी, मोर दॅन 5 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन जेव्हा असतात आउटर शेलमध्ये दॅट टाईम दॅट ॲटम टेंड्स टू डोनेट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणून ह्या केसमध्ये बघा हां, व्हॅलन्सी काय आहे आपली, दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनचा नंबर असतो. मग आता इथे ह्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत
स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी म्हणजेच आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आलं की तो स्टेबल होतो, इजंट इट. मग आता त्याला अजूनही किती इलेक्ट्रॉन्स हवेत? आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येण्यासाठी 3. 5 + 3 तुमचं 8 येणार ना. सो या केसमध्ये तो ॲटम काय करणार? 3 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करणार आणि स्टेबल होणार. आणि म्हणून बघा, जरी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथे 5 असले तरी या केसमध्ये व्हॅलन्सी ही 3 असणार आहे. कन्फ्युजन नाही ना अजिबात याच्यात काही? आलं लक्षात? आता 6 इलेक्ट्रॉन्स असतील, ज्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 6 म्हटले. आता स्टॅबिलिटी येण्यासाठी इट रिक्वायर्स 2 मोर इलेक्ट्रॉन्स. सो या केसमध्ये तो काय करणार? 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करणार आणि 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले म्हणून याची व्हॅलन्सी झाली 2. 7 इलेक्ट्रॉन्स असतील आउटर शेलमध्ये तर व्हॅलन्सी झाली 1, कारण 7 आहेत. 1 इलेक्ट्रॉन मिळाला की तो स्टेबल होणार. सो व्हॅलन्सी 1. आणि 8 इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, आणि ह्या केसमध्ये व्हॅलन्सी 0 असणार आहे बिकॉज ऑक्टेट स्टेट कंप्लीट आहे. आली लक्षात? सो ह्या चार्टवरून तुम्हाला लक्षात येईल की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरून व्हॅलन्सी कशी चेंज होत जाते. आता अजून एक सांगते याच्या पुढे जाऊन, एक नॉलेज म्हणून सांगते तुम्हाला. बघा, नॉर्मली जेव्हा केव्हा इलेक्ट्रॉन्स डोनेट केले जातात ना, व्हेनेवर एनी ॲटम डोनेट्स इलेक्ट्रॉन दॅट टाईम त्याच्यावरती प्लस चार्ज येतो. म्हणजे ह्या सगळ्यांच्यावरती प्लस चार्ज आला का? कारण ह्या सगळ्यांनी इलेक्ट्रॉन्स डोनेट केलेत. सपोज मी एखाद्या माझ्या फ्रेंडला 10 रुपीज दिले, सो तो फ्रेंड माझं देणं लागला ना, मग माझ्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. तसंच इथे इलेक्ट्रॉन त्यांना डोनेट केलेत, हेन्स याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. आणि जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. मग या केसमध्ये ह्याची व्हॅलन्सी -2, -3 आणि -1. कळालं? प्लस चार्ज कधी, मायनस चार्ज कधी. इलेक्ट्रॉन्स डोनेट केले पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले निगेटिव्ह चार्ज. हा एक टेबल इम्पॉर्टंट आहे. आता एक 2-3 एक्झाम्पल्स बघूयात आपण आउटर शेलमध्ये. आता हे तर तुम्हाला मी दाखवलंयच. तुम्हाला एक्झाममध्ये असं डायरेक्टली विचारत जात नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते जसं तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. सपोज कॉन्फिगरेशन देतील तुम्हाला. कोण घेऊयात आपण? क्लोरीन घेऊ. त्याचा 287 असं कॉन्फिगरेशन आहे. ओके, ॲटॉमिक नंबर काय झाला मग ह्याचा? 17 झाला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 17, नंबर ऑफ प्रोटॉन्स 17 झाले. आता डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं कसं दाखवणार? सेंटरला सिम्बॉल, फर्स्ट शेल, सेकंड शेल आणि थर्ड शेल. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि थर्ड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. सो मी जसं तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं ना की 2-2च्या पेअरमध्ये दाखवायचे आणि ह्या पद्धतीने एकमेकाखाली असे समोर समोर व्यवस्थित छान दिसली पाहिजे आपली डायग्रॅम. आणि हा 1 म्हणजे आता काउंट करायला मला इझी पडलं की नाही? इथे 2, 2, 4, 6 आणि हे एक 7. काउंट करायला पण इझी पडतं आणि छान दिसतं पण. सो हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन झालं. आता याच्या आउटर शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो अशी डायग्रॅम तुम्हाला देतील. ओके, सो याच्यामध्ये असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असा सपोज तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल? 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि व्हॅलन्सी जर विचारली तर काय सांगाल? 7 आहेत. स्टॅबिलिटी अटेंड करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन इट विल रिक्वायर. सो इट विल ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन अँड द व्हॅलन्सी विल बी 1. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगायचं असेल तर
काय सांगणार? -1 ॲज इट ॲज ॲक्सेप्टेड इलेक्ट्रॉन्स. सो एक्झाममध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात. व्यवस्थित कळाली कन्सेप्ट तुम्हाला? व्हॅलन्सी म्हणजे काय? व्हॅलन्सी कशावरती डिपेंड करते? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कसे असतात? आउटर शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स कसे कसे असले की व्हॅलन्सी कशी कशी चेंज होत जाते, हे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळालं असेल. याची आपल्याला खूप सारे एक्झाम्पल्स घेऊन प्रॅक्टिस करायची आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा खूप एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तुम्ही स्वतःसुद्धा तयार करू शकता. ह्या एलिमेंट्स, त्यांचे ॲटॉमिक नंबर आणि त्याच्यावरून जसं आता मी तुम्हाला ऑलमोस्ट हा चार्ट दिला होता, म्हणजे त्या चार्टचा यूज करून तुम्ही कोणत्याही एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरून व्हॅलन्सी फाइंड आउट करू शकताय. सो तो जो चार्ट होता ना मी मगाशी दिलेला, तो तुमच्या नोटबुकमध्ये पेन्सिलने कुठेतरी रफ असं लिहून ठेवा. आणि जो त्याच्या आधी सांगितलेलं होतं 4पेक्षा लेस असतील तर डोनेट करणार, 4पेक्षा मोर असतील तर ॲक्सेप्ट करणार. ही एक ट्रिक लक्षात ठेवायची आणि त्याच्यावरून तुम्हाला ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ही कन्सेप्ट अगदी लाईफलाँग लक्षात ठेवायची आहे. असं नाही की 8th पुरता लक्षात ठेवला, एक्झाम झाली आणि 4 दिवसांनी व्हॅलन्सी म्हणजे काय विचारलं तर आलं नाही, असं व्हायला नको. खूप इम्पॉर्टंट अशी ही कन्सेप्ट आहे. मॅक्झिमम मी सोप्यात सोपं करून तुम्हाला सांगायचा हा ट्राय केलेला आहे आणि तुम्ही ह्याच्यावरती अजून प्रॅक्टिस करा, तुम्हाला ही कन्सेप्ट अगदी व्यवस्थित लक्षात राहील मग. ओके, सो आजचा हा पार्ट आपला इथे कंप्लीट झाला व्हॅलन्सीचा. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही म्हणाल की थोडंसं वेगळ्या वेनं दिलेलं आहे, बट ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे, मुलांना ते बरेचदा कन्फ्यूज होतं. सो ही मी माझी ओन मेथड अशी डेव्हलप केली ह्याच्यात की तुम्हाला इझिएस्ट वेनं तुम्हाला कसं सांगता येईल. कन्सेप्ट तीच आहे, फक्त सांगण्याची मेथड ही वेगळी आहे. ओके, सो असं म्हणू नका की पुस्तकामध्ये आम्हाला असं काही दिलेलं नाही आहे, ते त्यांनी खूप सारं लेंदी करून सांगितलं आहे, तेच मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं आहे, एवढाच फरक आहे. सो व्यवस्थित हे एकदा रिवाईज करा आणि मग आता ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा पार्ट सुरू करूयात. ओके.